आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कर्जमाफी केल्याचे पडळकरांनी दाखवावं, मग राजीनामा देतो, नसेल तर पडळकर यांनी राजीनामा द्यावा। जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईकांचे पडळकरांना आवाहन। गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटील नावाची कावीळ झाली आहे, अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे। तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोणत्याही संचालकाला 100 रुपये देखील कर्जमाफी केली नाही। पडळकरांनी कर्जमाफी केल्याचे दाखवावे, आपण राजीनामा देऊ, नसेल तर पडळकरांनी राजीनामा द्यावा, असं थेट आव्हान देखील मानसिंगराव नाईक यांनी गोपीचंद पडळकर यांना दिले आहे। सांगली जिल्हा बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही, पण गेल्या 6 महिन्यांपासून प्रशासक येणार असं ऐकतोय, मात्र अद्यापही पडळकर यांना त्या बाबतीत यश आलं नाही। असा टोला लगावत पडळकरांना स्वतः नोकर भरती करण्यासाठी प्रशासक आणायचं आहे, असा आरोप नाईक यांनी पडळकरांवर केला आहे। प्लेनपणे आम्ही शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरती करतो। हे काय आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करत नाही। शासनाने 3 कंपन्या निवडल्या, त्यातली 1 कंपनी आम्ही निवडली। आता एवढं करून आणि त्यांच्या पोटात का दुखतंय हे खरं तर शोध लावणं गरजेचं आहे। आणि प्रशासकाचा विषय मला वाटायला लागले आता आम्हाला की त्यांना प्रशासक हा फक्त नोकर भरतीसाठी आणायचा आहे। प्रशासक आणायचा, नोकर भरती आपल्याला काय त्यात हात मारता येतोय का, अशा पद्धतीचा त्यांचा उद्देश एकंदरीत त्यांच्या कालच्या, कारण त्यांनी काल सांगितलं की आम्ही आता स्थगिती देणार। मग आता का स्थगिती देणार? आता स्थगिती द्यायचा उद्देश काय? तुम्ही सांगताय ह्या कंपनीमार्फत आम्ही भरती करतोय, म्हणजे इथल्या युवकाला नोकरीची संधी जिल्हा बँक उपलब्ध करून देते। 450 मुलं, 450 कुटुंब या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने बँकेत येणार आहेत, आणि ते तुम्ही थांबवताय। एकदा नाही 2 वेळा तुम्ही थांबवताय। एकदा थांबलं, तुम्ही म्हटला ही कंपनी निवडली, आता थांबवायचं कारण काय? म्हणजे तुमचा हेतू ह्यातला काही चांगला दिसत नाही। तुम्हाला नोकर भरतीमध्ये काहीतर प्रशासक आणून काय तर इथं घोळ करता येतोय का, एवढाच तुमचा ह्यामध्ये उद्देश दिसतोय। आणि तीच एकंदरीत तुमची कालच्या मुलाखतीत बघितलं तर तीच भूमिका तुमची दिसते, असं स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय। त्यांना जयंत पाटलांच्या नावची कावीळ झाली। खरं तर जयंत पाटील साहेबांनी बँकेच्या रेग्युलर कामकाजामध्ये, संचालक मंडळाच्या कामकाजामध्ये, कर्ज वाटपामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही। कधी जयंत पाटलांनी आम्हाला असं करा, असं करू नका हे कधीही सांगितलं नाही। काही ज्या विधायक सूचना असतील, विधायक सूचनाच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही करा। 100 रुपयाचं कर्ज माफ केलेलं दाखवावं, 100 रुपयाचं, लाखो किंवा हे राहू दे। आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वसमावेशक सगळ्यांच्यासाठी निर्णय केलेत। आणि 1 रुपयाचं कर्ज माफ केलेलं त्यांनी दाखवावं। केलं असेल तर मी राजीनामा देतो, केलं नसेल तर त्याने राजीनामा द्यावा। जे काल आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आरोप आहेत, बिनबुडाचे राजकीय आरोप आहेत।